उमा विश्व यूट्यूबवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्याकडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी ज्यांची कवितेची गाणी अजरामर झाली आणि आजही ती महाराष्ट्राच्या लोकांच्या स्मरणात आहे, त्यांच्या कन्या सौ स्नेहा बावले आपल्याकडे आज आलेले आहेत। त्यांच्या दोन कविता आपण आज ऐकावायच्या आहेत। त्यांना मी विनंती करतो, स्नेहा वाबळे यांनी आपल्या दोन कविता सादर कराव्यात। नमस्कार, मी कविवर्य डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांची कन्या स्नेहा वाबळे। नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्या निमित्तानं मला बाबांची एक कविता या ठिकाणी वाचावीशी वाटते। आमुची माय मराठी हो, आमुची माय मराठी हो, कल्पतरूंची फुले अंगणी त्यांचा गंध मराठी हो। ज्ञानेशांनी केली किमया, इथेच झाले समर्थ तुकया, प्रेमाचा समतेचा घोळतो येथे मंत्र मराठी हो। सह्याद्रीच्या कडे पठारी मर्द मराठी मावळदारी, अजून गरजती शिवप्रभूंच्या स्मरणी सूर मराठी हो, आमुची माय मराठी हो। भीमथडीला खाऊन भाकर, गंगथडीला देतो ढेकर, अटकेवरती राघोजीचा विजयध्वज ही मराठी हो, आमुची माय मराठी हो। वाऱ्यावरती घोडा फेकीत झाशीवाली उठली गरजत, तिच्या रूपे भारतवर्षी उसळे रक्त मराठी हो, आमुची माय मराठी हो। स्वराज्य माझा जन्म हक्क ही दिव्य घोषणा लहरत राही, तिलक भाळीचा नित्य मिरविता झाली धन्य मराठी हो, आमुची माय मराठी हो। घनांधकारी बघत चांदणे भूषविती जे अनंत मरणे, त्या वीरांच्या पायी अमुचे मुजरे नम्र मराठी हो, आमुची माय मराठी हो। श्रद्धा आमुची आत्मबलावर, श्रद्धा आमुची आत्मबलावर, ध्येय साधनी रमू निरंतर, अंतर्यामी नाचे आमुच्या विशाल स्वप्न मराठी हो, आमुची माय मराठी हो। राहू मिरवत उदात्त बाणा, राहू मिरवत उदात्त बाणा, महाराष्ट्र हा राजसराणा, महाराष्ट्र हा राजसराणा, प्राणपणाला लावू गरजत जय जयकार मराठी हो, प्राणपणाला लावू गरजत जय जयकार मराठी हो, आमुची माय मराठी हो। फार छान, फार छान, फार छान। यानंतर बाबांची एक वेगळी कविता, जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण नेहमी म्हणतो। तर बाबाचं मनच कवी मन आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। तर बाबांनी आईला पहिलं पत्र लिहिलं आणि हे पहिलं पत्र वाचून आपल्या बायकोच्या मनात काय विचार आले असतील, आपल्या पत्नीला काय वाटलं असेल हे पत्र वाचून, तर त्या आईच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत या कवितेत। वा। पत्र पहिले वाचते। स्वागत। मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते, सावळे ग रूप त्यांचे नैनी माझ्या खेळते, मोतियांच्या अक्षरांच्या दिव्यमाला शोभती, लाज रे ग नेत्र त्यांचे मधुनी दिसती हासती, ओळी ओळीतील त्यांचे भाव भोळे जाणते, मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते, पारिजाताचा तयांचा स्पर्श मजला आठवे, स्पर्श सौगंधा तयांनी धाडिले पत्रासवे, मी आबोली होऊन या सारखी ग लाजते, मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते, लाजते मी दूर जरी ते येथुनी मी बोलते, हे निळे ग गुज त्यांचे हृदयी माझ्या कोरते, गीत उमले ओठी माझ्या गाली हासू दाटते, गीत उमले ओठी माझ्या गाली हासू दाटते, मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते। बाबांच्या या कविता मी सादर केल्या, त्या आपल्याला आवडल्याच असतील। आपण जरूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा। धन्यवाद।